तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पहिल्या ब्लॉग मध्ये। आणि मी आणि राहुल चाललोय आता कराडमध्ये काहीतरी जुन्या काळातलं एक मंदिर आहे महादेवांचं। आज सोमवार पण आहे। राहुलचा फोन आला की ओम्या अशा आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे, मंदिर आहे एक जुनं, ते बघून येऊया, दर्शन पण घेऊन येऊया आणि असंच ब्लॉग मध्ये बनून राहा। ब्लॉग मोठा असेल पण नक्की तुमचं पण दर्शन घडवून देतो। आलेला आहे आपला राहुल। बघू आता भावानो, मला अजून अनुभव नाहीये मला एवढा, तर समजून घ्या भावानो प्लीज। पहिलाच ब्लॉग आहे, काहीतरी मला माहित नाही, पण बघू आता आपण काय काय बघू। आता जाऊ आता मंदिरात, आपण बघू आपलं कसं करायचंय, काय करायचंय। अरे काय धन्यवाद। व्हिडिओ बघतो का? शेअर करतो, व्हिडिओ बघत लाईक करत जा। चल भेटू, देवाला चाललोय। असे फॅमिली मेंबर्स आपले भेटत राहतात आणि मला पण भारी वाटतंय। लय भारी वाटतं रे, तुम्ही असं भेटताना मध्ये आधी भारी वाटत। घे ना काय म्हणतो, हाय कर। तर आता आपण मित्रांनो दत्त चौकात आलोय कराडमध्ये। हे आपल्या कराडचं एसटी स्टँड आणि इथून मी सरळ चाललोय। आता तुम्हाला मी लोकेशन पण सांगेन। विजय दिवस चौकात आपण निघालेलो आहे, इकडे कॅनल वरती हा रोड आहे आणि हे टाउन हॉलच्या समोरून। आता मित्रांनो आपण आलोय सह्याद्री चौकात आलोय आता आपण, कृष्णा नाका म्हणतात त्याला। आणि हा जो दिसतोय तो कृष्णा पूल आहे। वाव, कॅनल आहे। इथून हा कॅनल वरून लेफ्ट साइडला इथं टर्न घ्यायचा आणि इथून आतमध्ये काहीतरी ते मंदिर आहे आपलं। हेच म्हणायचं की आपल्या कराडमधल्या बऱ्याच लोकांना हे मंदिर माहित असेल, पण जे बाहेरून येणार आहेत, कराडला कधी आला, तुमच्याकडे वेळ असला आणि महादेवाच्या दर्शनाला जायचं असलं तर तुम्ही ह्या रोडनं महादेवाचं दर्शन घ्या। एक नंबर मंदिर आहे। मी आता जरा गुगल सर्च करून बघितलं, बेस्ट आहे। म्हणजे तिथे गेल्यावर आता तुम्हाला दिसेलच आपल्या ब्लॉग मधून। बघू आता तिथून कसं होतं काय। मित्रांनो इथं आहे ना, असा म्हणजे पावसाळ्यात थोडासा चिखल असतो आणि कच्चा रोड आहे ह्या साईडला, कच्च्या रोडातून जायला लागते। पाऊस होता मागच्या वेळी आलेला तेव्हा। आता आम्हाला एक छोटा धबधबा दिसला, त्याचे व्ह्यू घेतोय जरा। छोटा धबधबा दाखवतो तुम्हाला। त्यांना लांब जायला होत नाही, म्हणजे लांब जाऊ वाटत नाही, असं लांब कंटाळा येतो, त्यांनी इकडे येऊ शकता छोट्या धबधब्याचा आनंद घ्यायला, बाकी काही विषय नाही। आणि मित्रांनो आता समोरून एक ब्रिज आहे, त्या ब्रिज पासून लेफ्ट टर्न घ्यायचा, दाखवतो। हा ब्रिज आहे आणि इकडून आपण आलोय, आता इकडून हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि हा लेफ्ट टर्न घेऊन सरळ पुढे जायचंय। थोडंसं राहिलंय, जास्त नाहीये, थोडंसं राहिलंय। बघू आता आपण मंदिरापर्यंत ऑलमोस्ट पोहोचलोय, ऑलमोस्ट। बघू आता इथून तुम्हाला सांगतो कुठे जायचंय। तर हे एक मंदिर लागतं, लक्ष्मी मंदिर। इथून सरळ यायचं, सरळ आल्यानंतर पहिला लेफ्ट टर्न घ्यायचा, लेफ्ट टर्न घेऊन परत राईट टर्न घ्यायचा, राईट टर्न घेतल्यानंतर आपण सरळ जातोय, दाखवतो तुम्हाला। आणि इथं आल्यानंतर आहे ना, हा लेफ्ट टर्न घ्यायचा, लेफ्ट टर्न नंतर समोर ज्योतिर्लिंग मंदिर आणि हनुमान मंदिर लागतंय। इथून सरळ इकडे जाऊन असं एक लेफ्ट टर्न घेतला की इथून खाली मंदिर आहे। गोष्ट आपण मंदिरापर्यंत आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो ते मंदिर, तुम्ही बघा कसं वाटतंय। अंगावर काटा आला भाई, खतरनाक आहे माहिती का। म्हणजे असं एवढं भारी वाटतंय ना इथं आल्यानंतर, मन प्रसन्न होते। जुन्या काळातलं मंदिर आहे आणि मी सांगेन तुम्हाला की तुम्ही एक दिवस नक्की वेळ काढा आणि इथे येऊन दर्शन घेऊन जावा। असं भारी वाटतंय ना, मस्त वाटतंय। आणि पाठीमागची जी नदी दिसते ही कोयना नदी आहे। हे महादेवा, माझ्या इंस्टा फॅमिलीची काळजी घ्या, सुखी ठेवा त्यांना। तर मित्रांनो इथं आपले काका भेटले, थोडीशी माहिती घेऊया आपण मंदिराबद्दल।
म्हणजे आता आपल्या इथे किती तरी 12 ज्योतिर्लिंग 12. ओके ओके. आणि ह्याचं काय माहितीये काय महादेवाच्या देवाचं वैशिष्ट्य काय माहिती हा असंच जसं आपल्याला नाही काल सर्पयुक्त शांती करायला हा, हा. सांगते त्र्यंबकेश्वरला किंवा म्हणजे काय काल सर्पयुक्त किंवा म्हणजे पितृदोष वगैरे असं हा हा तिथं जरी शांती जी केली जाते ना ते कसं आहे माहिती कृष्ण पौर्णिमेचा संगम तिथे शांती करताना काय असतं माहिती का तिथं संगम असावा लागतो हा. बस तिथं महादेवाचं मंदिर असावं लागतं हा. बस शेजारी सतीचं मंदिर असावं लागतं हा हा झाडामध्ये इथं पलीकडे छोटं मंदिर हा. आहे सतीचं मंदिर म्हणजे आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाऊन चिंता करायची काही गरज नाही हा. शांती जर करायची असेल तर इथं भरपूर शांती होते हो 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 होतात की. विशेष नाही. ते काका भेटले ना आम्हाला, त्या काकांनी थोडीफार माहिती दिली आम्हाला. म्हणजे 17व्या शतकातलं काहीतरी मंदिर आहे आणि म्हणजे त्या मंदिर म्हणजे जुन्या काळातलं एकदम मंदिर आणि खूप लोक येतात दर्शनाला. अजून खूप आली पाहिजेत. मी तर बोलतोय माझ्या माध्यमातून किती येतील मला माहित नाही, जे येतील ते खरंच मला खूप आवडेल. मला तर एकदम असं मन प्रसन्न झाले माझं मंदिर बघून. मित्रांनो, हे पाठीमागचं मंदिर दिसते का माझ्या, हे पाठीमागचं मंदिर इतकं भारी आहे ना, म्हणजे खाली जमिनीत मंदिर आहे ते आणि खाली महादेवाची पिंड आहे आणि वरती असं मस्त आकृती मी तुम्हाला दाखवत होते, सिनेमॅटिक मध्ये दाखवतो, तुम्ही बघा. व्ह्यू मंदिराचा मस्त आहे. आतून खाली असं आतमध्ये गुफे टाईप आहे. गुफेतनं आत गेल्यानंतर जरा सांभाळून जायला लागते, कारण तिथं सापाची कातण वगैरे पण आहे. सांभाळून जायचं. हे असं म्हणजे जिथं महादेव आहे तिथं नागदेवता पण आहे. अरे भावा, काय विषय हो. चल जरा खाली चल, फ्लॅश लाव, चल की, चल खाली, चल की. अरे चल की, भेटतेस का खाली. बाप रे बाप रे. मित्रांनो, हे मंदिर एवढं खतरनाक आहे ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की या मंदिरात आतमध्ये जाऊन आलो. महादेवाची पिंड. आता इथून खाली मी तुम्हाला दाखवतो. इथून प्रीतीसंगम घाट पण दिसतोय आपला कराडमधला. तो प्रीतीसंगम घाट पण आपण एक्सप्लोर करू. त्या बाजूनं मी बघत होतो ही स्मशानभूमी पाठीमागे जी माझी आहे. आज मी ह्या बाजूने घाट बघतोय आपला प्रीतीसंगम घाट. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. म्हणजे बाहेरची आपली फॅमिली जी आहे ते आपल्याला बघते, त्यांना माहित नाही प्रीतीसंगम म्हणजे नक्की काय विषय आहे. तुम्हाला सांगतो कसं आहे ते, एक मिनिट लक्ष द्या. ही समोरून इकडून नदी आल्या ना, इकडून ही कृष्णा नदी आहे आणि इकडून जे आल्या ना, इकडून ह्या साईडनं ही कोयना नदी आहे आणि ह्या दोन्हीचा मिळून संगम तयार झाला आणि ही बरोबर इकडं ह्याला जाते, आपली समुद्राला भेट देते. हा संगम तयार इथं झालाय. तर मित्रांनो, आता आपण चाललोय. राहुल, स्पेशली राहुलचा आपले धन्यवाद, कारण भावानं मंदिर दाखवलं आपल्याला, भारी वाटलं. ग्रेट जॉब. जाताना काहीतरी खाऊया. पैसे नाहीत, मी चालतो. हे मशानभूमी आहे आणि हा रोड वरून आलाय मंदिरापासून आणि ह्या साईडला हे मंदिर आहे इथं समोर इथं. तर चला निघूया आता. कसं वाटतंय राहुल? मला भावा एक नंबर वाटलं भावा. मंदिर खतरनाक, म्हणजे ओम नमः शिवाय. आता हे पहिलाच व्लॉग आहे त्यामुळे जरा समजून घ्या, आम्हाला एवढं जमत नाहीये, पण तरी पण थँक्यू. खूप प्रेम देत आहे, असंच प्रेम द्या. राहुल, तुझं काय म्हणणं आहे प्रेमाबद्दल? माझं काही नाही, चांगलं ओम्याला सपोर्ट करा. भाव आहे आपला, जीव आहे जीव. व्लॉग एन्जॉय करताय का नाही ते पण सांगा. आणि मला एक गोष्ट अजून सजेस्ट करा की तुम्हाला ते मी जे व्हिडिओ हे करतोय ना, क्रिएट करतोय, ते मागं बॅकग्राऊंड ब्लर पाहिजे का असंच बरं वाटतंय, जो आता करतोय तो बरा वाटतोय का बॅकग्राऊंड ब्लर पाहिजे, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब पण करा, लागलंच सबस्क्राईब करा. अजून भरपूर व्लॉग येणार आहेत, प्लीज. लव्ह यू. आणि मित्रांनो, ही आपल्या सचिन दादाची हरिओम दाबेली. ठीक आहे सर, तुमची सर्व्हिस. थँक्यू. बघू बरोबर. चुकून सचिन दादा
आणि कराडमध्ये तुम्हाला हरिओम दाबेली कुठे भेटेल मी तुम्हाला सांगतो. ज्योतिबा मंदिर रोड, मंगळवारपेठ. ओके, मंगळवारपेठेत आरामात तुम्हाला भेटून जाईल. खवा मस्त आहे, एक नंबर आहे. दाबेली चव आवडते मला, जाम आवडते. आणि घाटावर गेला तर स्वस्तिक दाबेली टेस्ट. ही रिक्षा ज्यात आम्ही प्रँक कॉल करतो, सागरदादानं भरपूर सपोर्ट केलाय, त्याबद्दल सागरदादाचे आभार. आणि भिजत भिजत का होईना मी घरापर्यंत पोहोचलोय. आता जाऊया घरी, फ्रेश होऊया. थोडासा पाऊस मध्ये आला पण ओके, काय वाटलं नाही एवढं. आशीर्वाद दिला देवानं. बाकी मित्रांनो, कसं वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एन्जॉय करताय का मला हे पण सांगा. कुठं काही चूक झाली असली तर माफ करा, कारण पहिलाच व्लॉग आहे, सुरुवात करतोय. जरा अजून वेळ लागेल पण होईल सक्सेस, काही विषय नाही. तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू दे. आणि खरंच मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे. इथपर्यंत बघितला व्लॉग, धन्यवाद. असंच पुढेपर्यंत साथ द्या. आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करा, कारण युट्यूबवर पण आपल्याला आता 10K तरी कम्प्लीट केले पाहिजेत. 100K झालेत म्हणजे 10,000 माझी माणसं. जरा युट्यूबला सबस्क्राईब करा. ओके, काळजी घ्या, येतो.